सो गुड इव्हिनिंग बाळांनो, आपण सोडवणार आहे प्रॉब्लेम नंबर 28 28. सी प्रॉब्लेम रीड करूयात पहिल्यांदा. जर्नलाइज फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ सानिया इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स सांगा लवकर. सानिया इलेक्ट्रॉनिक्स पुणे. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सोडवणार आहे तो कोणासाठी सोडवणार आहे? सानिया इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे वरती काय लिहिणार? इन द बुक्स ऑफ सानिया इलेक्ट्रॉनिक्स. कळतंय का मी काय बोलतोय? मग आता लक्ष द्या. याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिलेत तुम्हाला? हे फार पहिल्यांदा महत्वाचं ट्रान्झॅक्शन आहे, लक्षात घ्या. हे फार महत्वाचं ट्रान्झॅक्शन आहे जे आता फळ्यावरती दिसते. काय दिलं या ट्रान्झॅक्शन मध्ये? डेबिट बॅलन्स. बोला ना बाळांनो. डेबिट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2019. कशाचा दिलाय? कॅश ॲट बँक. सन्ड्री डेटर्स, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी. क्रेडिट बॅलन्स कोणाचा दिलाय? सन्ड्री क्रेडिटर्स. आणि ती कोण आहे? वर्षा. सगळ्यात शेवटचा आयटम आहे तो कुठला सांगा लवकर? बँक लोन. बेसिकली हे सगळे ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत. कोण आहेत सगळे? ऍसेट्स आणि लायबिलिटीज. मग कसं असतं समजून घ्या. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. डेबिट बॅलन्स पहिल्यांदा काय म्हणते सांगा लवकर? डेबिट बॅलन्स. पहिला आयटम कुठला सांगा लवकर? कॅश ॲट बँक. तो आपला काय असतो सांगा लवकर? ऍसेट. आणि ऍसेट आहे त्याला डेबिट बॅलन्स आहे म्हणून त्याला आपण डेबिट देणार आहे. काय देणार आहे आपण त्याला? डेबिट देणार आहे. पुढं सन्ड्री डेटर्स, परत तो ऍसेट म्हणून आलाय, तो ऍसेट आहे. देअरफॉर मी त्याला काय देणार आहे सांगा लवकर? डेबिट देणार आहे. पुढचा आयटम कुठला सांगा लवकर? स्टॉक. स्टॉक हा सुद्धा माझा काय सांगा लवकर? ऍसेट. देअरफॉर मी त्याला काय देणार आहे? डेबिट देणार आहे. प्लांट अँड मशिनरी हा सुद्धा माझा काय सांगा लवकर? ऍसेट. देअरफॉर मी त्याला काय देणार आहे सांगा लवकर? डेबिट. आता पुढचा आयटम कुठला सांगा लवकर? क्रेडिट बॅलन्स. याच्यामध्ये पहिला आयटम कुठला? सन्ड्री क्रेडिटर्स. त्याला क्रेडिट बॅलन्स आहे बाळांनो. ती लायबिलिटी आहे. काय ती? लायबिलिटी आहे. म्हणून मी तिला काय करणार आहे सांगा लवकर? क्रेडिट करणार आहे. काय करणार आहे तिला? क्रेडिट. पुढचा आयटम कुठला सांगा लवकर? बँक लोन. बाळांनो ही सुद्धा काय सांगा लवकर? लायबिलिटी. देअरफॉर मी तिला काय करणार आहे सांगा लवकर? क्रेडिट. म्हणजे काय? हे आपले ओपनिंग बॅलन्सेस आहेत. कसले बॅलन्सेस आहेत? ओपनिंग. आणि ते आपण आपल्या बिझनेस मध्ये आणतोय. त्याला आपण आपल्या बिझनेस मध्ये रेकॉर्ड करतोय. मग याची एंट्री कशाची करायची असते? अकाउंटिंग इक्वेशनची एंट्री करायची असते. अकाउंटिंग इक्वेशन काय होतं रे बाळांनो? ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. बरोबर आहे. मग आता मला इथे ऍसेट्स माहिती आहेत. मी सगळ्या ऍसेटला डेबिट करणार आहे, सगळ्या लायबिलिटीजला क्रेडिट करणार आहे. मी ऍसेट मधून लायबिलिटी काय करणार आहे? मायनस. मला काय मिळणार आहे? कॅपिटल. अरे काय मिळणार आहे मला? कॅपिटल. माझी जर्नल एंट्री काय होणार आहे? मोठ्याने बोला लवकर. ऍसेट अकाउंट डेबिट. बोला की लवकर. ऍसेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. आणि उरलेला डिफरन्स काय असणार आहे माझं? कॅपिटल. अरे काय असणार आहे उरलेला डिफरन्स माझं? कॅपिटल. मी याची नोट लिहितो इथं बाजूला. बरोबर आहे. मग नोट नंबर 1 ज्याच्यामध्ये पहिला आयटम कुठला होता? कॅश ॲट बँक. बोला बाळांनो. जोरात बोला की लवकर जरा. काय होतं पहिला आयटम? कॅश ॲट बँक. किती अमाऊंट होती सांगा लवकर? 50,000. सगळ्यांच्या समोर प्रॉब्लेम आहे. समोर बघा सगळ्यांनी म्हणजे कळेल काय करतोय. पुढचा आयटम कुठला सांगा लवकर पडकनी? सन्ड्री डेटर्स. हे काय पुढचा आयटम? सन्ड्री डेटर्स. किती अमाऊंट सांगा लवकर? 15,000. पुढचा आयटम कुठला सांगा लवकर? स्टॉक. किती अमाऊंट सांगा लवकर? 35,000. पुढचा आयटम कुठला सांगा लवकर पडकनी? प्लांट अँड मशिनरी. किती सांगा लवकर? 1 लाख. संपलं का? अरे संपलं का? या सगळ्याची बेरीज करायची. काय बेरीज येणार? 0 0 0. 5 आणि 5 10शी 0. हातचा किती आला? 1. खालून वरती चालू आहे. 3 आणि 1 4. 4 आणि 5 9. 9 आणि 1 10. 0. हातचा किती आला? 1. टोटल किती आले सांगा लवकर? 2 लाख. हे सगळे कोण होते सांगा लवकर? ऍसेट्स. हे सगळे कोण होते बाळांनो? देअरफॉर यांना सगळ्यांना आपण काय करणार सांगा लवकर? डेबिट करणार आहे. काय करणार आहे? डेबिट. आता पलीकडे लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम कोणता सांगा लवकर? सन्ड्री क्रेडिटर्स. हे पहिला आयटम कुठला बाळांनो? मोठ्याने बोला ना जरा. पहिला आयटम कुठला सांगा लवकर? सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट किती सांगा लवकर पडकनी? अमाऊंट किती आहे? 10,000. मग त्याला इथे लिहितो 10,000. बरोबर आहे. दुसरं कोण होतं? दुसरं सांगा लवकर? बँक लोन. बँक लोन किती होतं बोला लवकर पडकनी? किती होतं बाळांनो? 40,000. मग या दोघांची बेरीज केली मी. किती आली सांगा लवकर? 50,000. ह्या सगळ्या लायबिलिटी आहेत. लायबिलिटीजला आपण काय करतो सांगा लवकर? क्रेडिट. अरे काय करतो? क्रेडिट. मग आता ऍसेट्स मधून लायबिलिटी मायनस करायच्या. ऍसेट्स किती होते बघा लवकर, पटपट बोला. ऍसेट्स किती होते? 2 लाख. बोला लवकर. अरे 2 लाख. लायबिलिटीज किती होते सांगा लवकर? 50,000.
50,000 बरोबर आहे. मग माझं कॅपिटल किती असेल सांगा लवकर 1,50,000. माझं कॅपिटल किती असेल 1,50,000. एंट्री कशी येणार माहिती का? ऍसेट अकाउंट डेबिट, लायबिलिटीज अकाउंट क्रेडिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता याची जर्नल एंट्री कशी असणार मोठ्याने बोलायचं सगळ्यांनी माझ्याबरोबर. याची जर्नल एंट्री कशी येणार? कॅश अँड बँक अकाउंट काय करायचं सांगा लवकर? डेबिट. सन्ड्री डेटर्स अकाउंट काय करायचं सांगा लवकर? डेबिट. स्टॉक अकाउंट काय करायचं? डेबिट. प्लांट अँड मशिनरी अकाउंट काय करायचं? डेबिट. सन्ड्री क्रेडिटर्सला काय करायचं सांगा लवकर? क्रेडिट. मग काय लिहायचं? टू सन्ड्री क्रेडिटर्स ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? वर्षा. अरे ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? वर्षा. परत टू काय करणार? टू सांगा लवकर? बँक लोन. हे काय करणार? टू बँक लोन. आणि सगळ्यात शेवटी काय आलं सांगा लवकर? तुमचं कॅपिटल. त्याला काय म्हणणार? टू कॅपिटल किती? 1,50,000. अरे किती लिहिणार? 1,50,000. आता याची जर्नल एंट्री व्हिज्युअलाइज करा. डेबिट वाले आयटम घ्यायचे, डेबिट वाले आयटम घ्यायचे, क्रेडिट वाले आयटम घ्यायचे, एंट्री पूर्ण करायची. एंट्री काय होणार? मोठ्याने बोला लवकर. सगळे मोठ्याने बोलतील, बोला लवकर. कॅश अँड बँक अकाउंट डेबिट 50,000. बोला लवकर. अरे कॅश अँड बँक अकाउंट डेबिट 50,000. पुढं सन्ड्री डेटर्स अकाउंट डेबिट किती? 15,000. पुढे काय बोला? स्टॉक अकाउंट डेबिट 35,000. प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट किती? 1,00,000. काय टू सांगा लवकर? सन्ड्री क्रेडिटर्स वर्षा. सन्ड्री क्रेडिटर्स वर्षा किती? 10,000. टू बँक लोन किती? 40,000. टू काय? कॅपिटल अकाउंट किती सांगा लवकर? 1,50,000. नॅरेशन बिंग. बोला की लवकर. बिंग. ओपनिंग एंट्री पास्ड. काय नॅरेशन करायचे? बिंग ओपनिंग एंट्री पास्ड. हे वर्षाच्या सुरुवातीचे बॅलन्सेस आहेत. वर्षाच्या सुरुवातीचे काय सगळे बॅलन्सेस त्यांना आपण बुक्स मध्ये रेकॉर्ड केलं. नॅरेशन काय आलं सांगा लवकर? बिंग ओपनिंग एंट्री पास. काय नॅरेशन आलं? बिंग ओपनिंग एंट्री पास. अशी असणारे पहिली एंट्री. सगळ्यांना समजली पहिली एंट्री? सगळ्यांना पहिली एंट्री समजली का? चला मी पुढे जातो. सेकंड ट्रान्झॅक्शन. याच्यात जीएसटी मी नोट करून दाखवणार आहे. परचेस्ड गुड्स. मोठ्याने बोला लवकर. परचेस्ड गुड्स. परचेस म्हटलं की हा आपला काय असतो? एक्सपेंडिचर. आपण याला काय करतो? डेबिट. काय करतो आपण त्याला? डेबिट. वर्थ ₹90,000 फ्रॉम कंगना. कोणाकडून घेतलं? कंगना. पुढे काय म्हणलं? अमाऊंट पेड बाय चेक. चेक म्हणजे कुठला अकाउंट येणार सांगा लवकर? बँक. बँक इज द गिव्हर. हे बोला लवकर. बँक इज द गिव्हर. देअरफॉर बँक अकाउंट काय करणार सांगा लवकर? क्रेडिट. त्या कंगनाला काय म्हणणार सांगा लवकर? नाही. नाही म्हणजे काय सांगा लवकर? नॉट इम्पॉर्टंट. अरे नाही म्हणजे काय? नॉट इम्पॉर्टंट. पण परचेस केलाय जीएसटी आहे. कुठला जीएसटी असेल? इनपुट जीएसटी. अरे कुठला जीएसटी असेल? इनपुट जीएसटी. मग हा जो जीएसटी हा माझा कुठला जीएसटी सांगा लवकर? इनपुट जीएसटी. मग आता लक्ष द्या. मी नोट बनवतो. मी इथंच मध्ये नोट बनवतो. नोट तारीख किती होती माझी? 1 तारीख होती. मग याला लिहितो ट्रान्झॅक्शन नंबर 1. इथं लिहितो गुड्स परचेस. अरे बोला लवकर. गुड्स परचेस्ड. किती रुपयाचे गुड्स घेतले होते सांगा लवकर? 90,000. हे किती रुपयाचे घेतले होते? 90,000. याच्यावरती जीएसटी मला प्लस करायचा आहे. पहिला कुठला येणार सांगा लवकर? इनपुट सीजीएसटी. कुठला येणार पहिल्यांदा? इनपुट सीजीएसटी. नंतर दुसरा कुठला येणार सांगा लवकर? इनपुट एचजीएसटी. मला सांगा पर्सेंटेज किती होतं? 12%. हाफ ऑफ करायचं म्हणजे किती झालं सांगा लवकर? 6%. दुसरं पण किती झालं? 6%. मग 90,000च्या 1% घालायचं पहिल्यांदा. 2 शून्य घालायचे. किती आलं? 900. 900 गुणिले 6. 954. किती आलं? 5,400. अरे किती आलं बाळांनो? 5,400. दुसरं पण किती आलं? 5,400. बरोबर आहे. याची टोटल करायची. किती आली? 0 0. 4 आणि 4 8. 5 आणि 5 10. 0. किती बेरीज झाली सांगा लवकर? 1,00,800. अरे किती बेरीज झाली बाळांनो? 1,00,800. बरोबर आहे. एवढे पैसे कशातून जाणार सांगा लवकर? बँक इज द गिव्हर. बोला लवकर. अरे बँक इज द. आता परचेस केले म्हणजे माझा काय झालं सांगा लवकर? एक्सपेन्स. देअरफॉर मी याला काय करणार? डेबिट. इनपुट जीएसटी माझा काय असतो? एक्सपेन्स. देअरफॉर मी याला काय करणार? डेबिट. हा पण माझा काय आहे? एक्सपेन्स. देअरफॉर मी याला काय करणार? डेबिट. बँक इज द गिव्हर. देअरफॉर बँकेला मी काय करणार सांगा लवकर? क्रेडिट. बाळांनो माझी एंट्री तयार झाली. काय एंट्री तयार झाली? मोठ्याने बोला लवकर. परचेस अकाउंट डेबिट. किती? 90,000. अरे मोठ्याने बोला. कम ऑन. परचेस अकाउंट डेबिट किती? 90,000. पुढे इनपुट सीजीएसटी 6%.
अकाउंट डेबिट 5400. परत पुढे बोला लवकर. इनपुट SGST 6% 5400. अकाउंट डेबिट किती 5400. टू कोण बँक अकाउंट किती 1,08,000. नॅरेशन काय सांगा लवकर. बिंग गुड्स परचेस ऍट 12% GST. Being goods purchased at 12% GST and amount paid by check. अरे कळतं का मी काय बोलतो तुम्हाला. पुढे लक्ष द्या. पुढे लक्ष द्या. कुठलं ट्रान्झॅक्शन चाललं आता 5 तारीख. अरे कुठलं चाललं बा 5 तारीख. काय 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन नीट बोला लवकर. सोल्ड गुड्स बोला लवकर. अरे सोल्ड गुड्स कोणाला विकले सांगा लवकर. नेहा. जीएसटी किती सांगा लवकर 18%. बरं सोल्ड केलं म्हणजे काय झालं आपलं सांगा लवकर. इन्कम. हे काय झालं आपलं इन्कम. देअरफॉर काय करायचं क्रेडिट. नेहा कोणी सांगा लवकर रिसिव्हर. देअरफॉर तिला काय करायचं सांगा लवकर डेबिट. गुड्स विकले म्हणजे जीएसटी कुठला येणार आउटपुट. अरे कुठला जीएसटी येणार आउटपुट जीएसटी. परत आता मी नोट बनवतो लक्षात द्या बाळांनो. मी नोट बनवतो. ट्रान्झॅक्शन नंबर किती आहे 5. मग इथे लिहितो ट्रान्झॅक्शन 5. पहिलं काय लिहिणार मोठे बोला लवकर. सोल्ड गुड्स बोला लवकर. अरे सोल्ड गुड्स किती रुपयाचे गुड्स विकले सांगा लवकर 30,000. अरे बोला लवकर 30,000 प्लस पहिला कुठला जीएसटी लावणार सांगा लवकर आउटपुट CGST. बरोबर आहे. किती पर्सेंट होतं 18% आहे ना ते. म्हणजे इथं किती येणार सांगा लवकर 9%. परत दुसरं काय येणार सांगा लवकर आउटपुट SGST किती पर्सेंट येणार सांगा लवकर 9%. आडवी लाईन मारायची. 30,000च्या पहिल्यांदा 1% काढायचा 2 शून्य घालवायचे. किती आले सांगा लवकर 300 गुणिले 9 किती आलं 2700 रुपये 2700. अरे किती आलं 2700. बेरीज करायची 0 0 7 7 14 चला 1 2 2 4 5 3 बेरीज किती आली 35,400. एवढे पैसे आपण कोणाला देणार सांगा लवकर नेहा. अरे कोणाला देणार आहे आपण नेहा. म्हणजे नेहा आपल्यासाठी कोण आहे सांगा लवकर रिसिव्हर. देअरफॉर नेहाचं अकाउंट. कोणाचं अकाउंट नेहाचं अकाउंट. काय करायचं आपल्याला सांगा लवकर डेबिट. सेल आपलं काय सांगा लवकर इन्कम. अरे काय सेल आपलं इन्कम. देअरफॉर त्याला काय करायचं क्रेडिट. आउटपुट जीएसटी ला पण आपण काय म्हणून ट्रीट करतो इन्कम. देअरफॉर त्याला पण आपण काय करायचं सांगा लवकर क्रेडिट. म्हणजे माझी एंट्री तयार झाली. डेबिट कोणाला द्यायचं सांगा लवकर नेहा. अरे डेबिट कोणाला द्यायचंय नेहा. क्रेडिट कोणाला द्यायचं सेल. अजून कोणाला द्यायचं आउटपुट जीएसटी. आता एंट्री बोलायची मोठ्याने. कमॉन काय एंट्री येणार नेहा अकाउंट डेबिट 35,400. अरे बोला लवकर नेहा अकाउंट डेबिट 35,400. टू सेल किती 30,000. टू आउटपुट CGST 9% 2,700. टू आउटपुट SGST 9% 2,700. Narration being goods sold at 18% GST. Have you followed all of you? Yes. Have you followed all of you? Yes. पुढे लक्ष द्या. आता सगळी अशी कॉम्प्लिकेटेड ट्रान्झॅक्शन येत राहतील लक्षात घ्या. काय म्हणले 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन चाललंय. सोल्ड गुड्स बोला लवकर. सोल्ड गुड्स म्हणले म्हणजे सोल्ड आहे. कोणाला विकलंय संजय. किती रुपयाचे गुड्स विकले 50,000. जीएसटी कुठल्या सांगा लवकर 28%. पण हा जीएसटी कुठल्या सांगा लवकर आउटपुट जीएसटी. अरे कुठला जीएसटी हा आउटपुट जीएसटी. मग इथं लिहितो आउटपुट जीएसटी. अमाऊंट रिसिव्ड बाय चेक म्हणजे कुठला अकाउंट येणार सांगा लवकर बँक. मग संजयला काय लिहिणार सांगा लवकर नाही. संजयचा विचार करायचा नाही. म्हणजे अकाउंट दोनच शिल्लक राहिले. एक म्हणजे कुठलं बँक अकाउंट आणि दुसरं कुठलं राहिलं सेल अकाउंट आणि तिसरं कुठलं आउटपुट जीएसटी. कुठलं येणार बाळांनो आउटपुट जीएसटी. परत आता याची नोट करायला लागेल मला. 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन नंबर 10. पहिल्यांदा काय लिहिणार सांगा लवकर गुड्स सोल्ड. अरे बोला लवकर गुड्स सोल्ड. किती रुपयाचे गुड्स विकले बघा लवकर पडते 50,000. अरे किती रुपयाचे विकले 50,000. जोरात बोला किती रुपयाचे विकले 50,000 प्लस. आता याला आपल्याला काय लावायचं आहे जीएसटी. कुठला जीएसटी लावणार सांगा लवकर आउटपुट जीएसटी. कुठला जीएसटी लावणार आउटपुट CGST. किती पर्सेंट येणार सांगा लवकर तो 14%. परत दुसरं कुठलं येणार सांगा लवकर आउटपुट SGST. ते पण किती येणार 14%. बरोबर आहे. आता तुम्हाला अक्कल चालली पाहिजे. 14,570 म्हणजे जीएसटी किती येतो 7,000. अरे किती येतो 7,000. आता कॅल्क्युलेशन शिकवणं माझा रोल नाही लक्षात घ्या. तुम्हाला गुणाकार भागाकार आलेच पाहिजे. म्हणजे 7,000 14% आलं मी काढलं. 50,000च्या 2 शून्य टाकले 500 आले. 500 गुणिले 14 केलं 14,570 म्हणजे 7,000 उत्तर आलं. टोटल करतो
टोटल करतो 1 2 3 7 7 14 4 हातचा आला 1 टोटल किती आली 64,000 पैसे कशातून येणार होते सांगा लवकर बँक म्हणजे बँक इज द रिसिव्हर अरे बोला लवकर बँक इज द रिसिव्हर मग बँक इज द रिसिव्हर म्हणून काय म्हणायचं बँक अकाउंट डेबिट काय म्हणायचं बाळांनो बँक अकाउंट सेल आपलं काय सांगा लवकर पटकन इन्कम देअरफॉर त्याला काय करायचं सांगा लवकर क्रेडिट आउटपुट जीएसटी आपलं काय सांगा लवकर इन्कम देअरफॉर आपण त्याला काय करणार सांगा लवकर क्रेडिट झाली ना माझी एंट्री तयार काय एंट्री तयार झाली मोठ्याने बोला लवकर बँक अकाउंट डेबिट 64,000 मोठ्याने बोला रे बँक अकाउंट डेबिट 64,000 टू काय टू सेल अकाउंट किती 50,000 टू आउटपुट सीजीएसटी 14% अकाउंट 7,000 टू आउटपुट एसजीएसटी 14% 7,000 कळतंय की मी काय बोलतोय बिंग गुड्स सोल्ड ऍट 28% जीएसटी हॅव फॉलोड ऑल ऑफ यू हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू मी तुम्हाला काय सांगतो समजून घ्या तुम्ही कॉलेज कधी अटेंड केलं पाहिजे जर एवढं डिटेल तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवत असतील ना तरच तुम्ही कॉलेजवरती भरोसा ठेवायला पाहिजे नाहीतर 1001% तुम्ही कॉलेजवरती भविष्यात कुठल्याच प्रकारचा विश्वास ठेवू शकत नाही जर तुम्हाला ते एवढं डिटेल शिकवत नसतील ते तुम्हाला काय करायचं असेल डायरेक्ट डेबिट क्रेडिट किंवा डायरेक्ट फळ्यावर प्रॉब्लेम त्याचं उत्तर विषय क्लोज असा अभ्यास होऊ शकत नाही तुम्हाला अकाउंट्स कधी येणारच नाही आता मी ज्यावेळी लेजरची लेक्चर घेईल ना माझी टॅगलाईनच आहे जर तुम्ही जर्नल आणि लेजर तुम्हाला येत नाही ना तर तुम्ही शिकतायच कशासाठी अशी माझी टॅगलाईन असो पुढे जाऊयात आपण पुढे जाऊयात 14 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण करूयात परचेस गुड्स बोला की लवकर अरे परचेस गुड्स फॉर काय म्हणलंय कॅश बरोबर 50,000 जीएसटी किती नाही 80% कॅश डिस्काउंट किती आहे 10% मी शिकवलंय गुड्स परचेस असलं की समोर डिस्काउंट रिसिव्हडच आला पाहिजे गुड्स सोल्ड असलं की समोर डिस्काउंट अलाउडच आला पाहिजे हा रूल आहे रूल म्हणण्यापेक्षा हा कॉमन सेन्स आहे ज्यांना इंग्लिश येतं त्यांना लगेच कळतं ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना लवकर कळत नाही कुठं काय वापरायचं मग त्यांच्यासाठी जोडे लिहून दिली परचेस असलं डिस्काउंट रिसिव्ड वापरायचं सेल असलं डिस्काउंट अलाउड वापरायचं मग आता डोकं वापरा परचेस गुड्स म्हणले काय म्हणले बाळांनो परचेस गुड्स मग ट्रान्झॅक्शन नंबर किती बघूयात पहिल्यांदा हा आहे 14 नंबरचं ट्रान्झॅक्शन किती नंबरचा बाळांनो 14 मग इथं लिहितो ट्रान्झॅक्शन नंबर 14 पहिले लिहितो गुड्स काय सांगा लवकर परचेस किती रुपयाचे गुड्स परचेस केले 50,000 अरे किती रुपयाचे परचेस केले 50,000 परचेस केले म्हणजे जीएसटी कुठला आला पाहिजे इनपुट जीएसटी मग इथे लिहितो लगेच प्लस काय प्लस सांगा लवकर इनपुट सीजीएसटी दुसरं काय लिहिणार सांगा लवकर इनपुट एचजीएसटी इनपुट सीजीएसटी पुढचं काय सांगा लवकर इनपुट एचजीएसटी 18% म्हणजे 99% करायचं 9% आता तुम्हाला 9चा पाडा आला पाहिजे 9 5 45 उत्तर किती आलं 4,500 अरे किती उत्तर आलं बाळांनो 4,500 इथं पण किती आलं 4,500 टोटल झाली माझी तयार किती झाली सांगा लवकर 59,000 अरे किती झाली 59,000 आता इथं कॅश डिस्काउंट आहे म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आहे कसं ट्रान्झॅक्शन आहे कॅश मग इथं लिहितो मायनस 10% 10% आहे ना किती बाळांनो 10% मायनस 10% कॅश डिस्काउंट फक्त कॅश डिस्काउंट कुठला आहे सांगा लवकर रिसिव्ह अरे कुठला डिस्काउंट आहे रिसिव्ह मग आता लक्षात द्या 59,000 च्या 10% म्हणजे किती आलं सांगा लवकर 5,900 हे किती आलं बघा 5,900 आलं एकच मिनिट जर लक्ष द्या सो इकडे काय होतं गुड्स परचेस किती रुपयाचे सांगा लवकर 50,000 अरे किती रुपयाचे 50,000 जीएसटी किती होता 18% त्याला आपण डिवाइड केला 9% आणि 9% किती आला 4,500 बाळांनो हा जीएसटी आपण नेहमी गुड्सच्या परचेस प्राइस वरती काढतो कशावरती काढतो परचेस टोटल किती झाली 59,000 त्यांनी काय म्हणलं होतं 10% कॅश डिस्काउंट काय म्हणलं होतं त्यांनी 10% कॅश डिस्काउंट माइंड इट वेल बाळांनो एक रूल आहे काय रूल आहे तर डिस्काउंटचा रूल आहे डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड बोला की लवकर डिस्काउंट इज ऑलवेज ऑन परचेस अमाउंट कुठली अमाउंट परचेस अँड नॉट ऑन जीएसटी अमाउंट जीएसटी वरती डिस्काउंट काढायचा नाही गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट जीएसटी वरती डिस्काउंट देत नाही मग तुमची अमाउंट किती सांगा लवकर 50,000 त्याच्यात 10% कॅश डिस्काउंट आहे बरोबर आहे का अरे बरोबर आहे का म्हणजे हा तुमचा कॅश डिस्काउंट किती येणार सांगा लवकर 5,000 डिस्काउंट मायनस झाला अमाउंट किती आली सांगा लवकर एक मिनिट अमाउंट किती आली सांगा लवकर मायनस करूयात आपण
किती राहिले सांगा लवकर 0 0 0 9तून 5 गेले 4 किती अमाऊंट आली 54,000. मग आता सी कॅश डिस्काउंट होता म्हणजे कॅश गुड्स परचेस केले होते म्हणजे एवढी कॅश आपण काय केली असणार सांगा लवकर पेड. अरे काय केली असणार पेड. आता अक्कल वापरायची. परचेस केले म्हणजे काय झालं सांगा लवकर एक्सपेंडिचर. देअरफॉर काय करणार डेबिट. काय करणार देअरफॉर डेबिट. त्याच्यानंतर जीएसटी काय माझा सांगा लवकर एक्सपेन्स. देअरफॉर काय करणार सांगा लवकर डेबिट. याचं काहीच नाही करायचं 59,000. सी डिस्काउंट रिसिव्ड किती सांगा लवकर 5,000. डिस्काउंट रिसिव्ड हा आपला काय असतो सांगा लवकर प्रॉफिट. देअरफॉर त्याला आपण काय करतो सांगा लवकर क्रेडिट. अरे काय करतो आपण त्याला क्रेडिट. आणि सगळ्यात शेवटी कॅश पेड याचा अर्थ कॅश गोज आउट. देअरफॉर कॅशला पण आपण काय करतो सांगा लवकर क्रेडिट. काय करतो आपण त्याला क्रेडिट. इथं तुम्हाला एक रूल समजून घ्यायचा आहे. काय रूल घ्यायचा आहे तर डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन पीपी. पीपी म्हणजे काय परचेस प्राइस and not on GST. हा आपला रूल आहे. काय आपला सांगा लवकर हा रूल आहे की डिस्काउंट आपण जीएसटी वरती काढणार नाही. म्हणून मी तो 10%चा बाण कुठे मारलाय बघा. कुठे मारलाय 50,000. अरे कुठे मारलाय आपण त्याला 50,000. आता आपल्याला जर्नल एंट्री करायची. काय जर्नल एंट्री येणार नीट मन भरून बघा म्हणजे कळतंय. पहिले डेबिट कोणाला करायचं सांगा लवकर परचेस. आणि एंट्री करणार मोठ्याने बोला लवकर परचेस अकाउंट डेबिट किती 50,000. दुसरं इनपुट सीजीएसटी अकाउंट 9% अकाउंट डेबिट 4,500. पुढं कम ऑन इनपुट एसजीएसटी 9% अकाउंट डेबिट 4,500. या सगळ्याची बेरीज किती झालेली 59,000. डोक्यात ठेवायचं. टू काय सांगा लवकर डिस्काउंट रिसीव्ड किती 5,000. ते 5,000 कशावरती काढले 50,000. अरे कशावरती काढले 50,000. आणि परत टू काय सांगा लवकर कॅश किती सांगा लवकर 54,000. नॅरेशन बिंग गुड्स परचेस्ड ऍट 18% जीएसटी अँड 10% कॅश डिस्काउंट रिसीव्ड. 10% cash discount received. Have you followed all of you? Yes. Have you followed all of you? लक्षात घ्या तुम्ही व्हिडिओ ऐकल्याशिवाय तुम्हाला कुठलंच ट्रान्झॅक्शनचं उत्तर जमणार नाही. मी मुद्दामून व्हिडिओ आता लक्षात घ्या. घरी गेल्यावर तुम्हाला वहीत लिहायचंय प्रॉब्लेम. तुम्हाला हे ऐकायचंय मग लिहायचंय. कळतंय की मी काय बोलतोय. चल कम टू द पॉइंट. पुढं आता 10 तारखेचं झालं. सॉरी 14 तारखेचं झालं. लेटेस्ट आता सिंपल ट्रान्झॅक्शन आहेत. 18 तारखेला पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. पेड म्हणजे कुठला अकाउंट असं बोला लवकर कॅश. मोठ्याने बोला बाळांनो कॅश अकाउंट. इथं काय देणार कॅश गोज आउट. देअरफॉर काय करणार क्रेडिट. ऍडव्हर्टाइजमेंट माझा काय सांगा लवकर एक्सपेन्स. देअरफॉर काय करणार त्याला डेबिट. झाली ना माझी एंट्री. काय झाली सांगा लवकर ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू. किती जणांना कळलं रे ट्रान्झॅक्शन सगळं. पुढे नेक्स्ट काय म्हणलं बोलू परचेस्ड हॉर्स. काय घेतला परचेस हॉर्स. आता इथं हॉर्स घेतला. हॉर्स आपण रोज घेत नाही. हॉर्स आपला काय सांगा लवकर ऍसेट. मग हॉर्स विकत घेतला 40,000 ला आणि त्याच्यावरती कॅरेज भरलं. काय भरलं त्याच्यावरती कॅरेज. ऐका हा वन टाइम एक्सपेंडिचर आहे. त्याचा एक्सपेंडिचर आहे वन टाइम. त्यामुळे तो हॉर्सच्या किमतीमध्ये काय करायचा ऍड. हा नवीन रूल आहे. When asset is purchased and if expenses are incurred to bring that asset into usable condition, then such expenses are added in the cost of asset. याचा अर्थ असा होतो एखादा ऍसेट विकत घेतल्यानंतर ज्या पहिल्यांदा विकत घेतल्यानंतर ज्यावेळी तो ऍसेट आपण युजेबल कंडिशन मध्ये आणतो त्यावेळी जो खर्च येतो तो वन टाइम एक्सपेंडिचर असतो आणि तो ऍसेटच्या कॉस्ट मध्ये काय केलं जातो. मग घोडा विकत घेतला घरी आणायला कॅरेज पेड केलं. एकदाच रोज घोडा विकत आणायला जाणार नाही. बरोबर आहे. मग घोड्यामध्ये त्याची कॅरेजची कॉस्ट काय करायची ऍड. मग लक्ष द्या हॉर्स बेसिकली हॉर्स आपला काय सांगा लवकर लाईव्ह स्टॉक. हॉर्स आपला काय नो लाईव्ह स्टॉक. मग लाईव्ह स्टॉक कम्स इन देअरफॉर डेबिट आणि कॅरेज चार्जेस दिलेत. हे कॅरेज चार्जेस हॉर्स मध्ये काय करायचे ऍड. म्हणजे ते किती 40,000 प्लस 2,000 म्हणजे टोटल व्हॅल्यू किती घ्यायची ट्रान्झॅक्शनची 42,000. घोडा उधार मिळत नाही तो कॅश घ्यायला लागतो. काय घ्यायला लागतो कॅश. म्हणजे पुढचा विषय काय असेल सांगा लवकर कॅश गोज
आउट. बोला की लवकर बाळांनो. कॅश गोज आउट. देअरफॉर त्याला काय करायचं क्रेडिट. माझी एंट्री तयार झाली ना. काय एंट्री तयार झाली मी दोन्ही एंट्री सांगू शकतो. आयदर लाईव्ह स्टॉक किंवा हॉर्स. आपण हॉर्सच म्हणूयात. काय एंट्री सांगा लवकर. हॉर्स अकाउंट डेबिट किती 42,000 टू कॅश अकाउंट किती 42,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. नॅरेशन मध्ये येणार बिंग हॉर्स परचेस अँड कॅरेज चार्जेस पेड. कळते की मी काय बोलते. चल पुढे लक्ष द्या. पेड फॉर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पेड म्हणजे कुठला अकाउंट सांगा लवकर. कॅश. काय लिहिणार सांगा लवकर. कॅश गोज आउट. देअरफॉर काय करायचं त्याला क्रेडिट. आणि स्टेशनरी आपला काय सांगा लवकर एक्सपेन्स. देअरफॉर त्याला काय करायचं डेबिट. माझी एंट्री झाली ना. काय एंट्री येणार प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू. पुढे सोल्ड गुड्स. बोला की लवकर बाळांनो. सोल्ड गुड्स. सोल्ड केलं कोणाला केलं आलोक. कसे विकले फॉर कॅश. आता आलोकचा विचार करायचा नाही. सेल माझं काय सांगा लवकर इन्कम. देअरफॉर मी त्याला काय करणार सांगा लवकर क्रेडिट. आलोक गेला आता कॅश. कॅश काय कम्स इन. बोला लवकर अरे कॅश कम्स इन. देअरफॉर काय करायचं इथं डेबिट. काय करायचं बाळांनो त्याला देअरफॉर त्याला काय करायचं बाळांनो डेबिट. हे काय करायचं देअरफॉर त्याला डेबिट. मग सोल्ड गुड्स टू आलोक म्हणलं होतं. 12% जीएसटी होता बाळांनो. लेस 10% कॅश डिस्काउंट होता. आत्ताच्या सारखीच नोट तयार होणार आहे परत एकदा. बघा काय होणार सांगा लवकर. सोल्ड गुड्स पहिल्यांदा 26 तारीख. ट्रान्झॅक्शन नंबर 26. पहिलं काय येणार सांगा लवकर. सोल्ड गुड्स काय किती अमाऊंट सांगा लवकर पडकनी. अरे अमाऊंट किती बाळांनो 30,000 बरोबर आहे का. मग आता पहिल्यांदा इथं मला काय लावायचं 13,000. ठीक आहे जस्ट अ मिनिट. 13,000 आहे. कुठला जीएसटी लावायचा पहिल्यांदा आउटपुट जीएसटी. कुठला जीएसटी लावायचा पहिल्यांदा आउटपुट जीएसटी. मग लक्षात द्यायचं आउटपुट सीजीएसटी किती पर्सेंट होतं सांगा लवकर. ते 12% म्हणजे इथे किती लावायला लागेल 6% प्लस परत काय करायला लागेल सांगा लवकर आउटपुट एचजीएसटी किती 6%. अरे किती बाळांनो 6. 13,000च्या 1% काढला की 130 येतं. अरे माझ्याकडे नको बाईला फळ्यावरती बघ 130 येतं बरोबर आहे. 130 म्हणजे 130 गुणिले 6 करायला लागेल. आता काय येणार सांगा लवकर. ते 130 गुणिले किती करायचं सांगा लवकर 6. 600 6 0 साहित्रिक 1808. हातचा किती आला 1 6 1 6 आणि 1 7 म्हणजे किती आलं 780. मग इथे लिहितो 780. इथं पण किती लिहितो 780. टोटल करायचे आता बोला लवकर 0 8 7 7 14 4 हातचा आला 1 3 आणि 1 4 1 14,480. अरे किती आली 14,480. पुढे काय म्हणलं होतं 10% कॅश डिस्काउंट. काय म्हणलं होतं 10% कॅश. मग इथे लिहितो मायनस काय सांगा लवकर 10%. बोला लवकर अरे कॅश डिस्काउंट बरोबर आहे. गुड्स विकले म्हणजे डिस्काउंट कुठला असणार सांगा लवकर अलाउड. अरे कुठला डिस्काउंट असणार असा बाण येणार माझा इथून. डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन अमाऊंट ऑफ गुड्स सोल्ड अँड नॉट ऑन जीएसटी. बरोबर आहे. मग आता किती येणार 13,000च्या 10% म्हणजे किती येणार 1,300 रुपये येणार. 1,300 रुपये येणार. मायनस करायचं बोला लवकर 0 0 0. 8 तासात राहिला. 4तून 3 गेले किती राहतील 1. 4तून 1 गेला किती राहील 3. 1 तासात राहिला 13,180. गुड्स विकले म्हणजे मी याला काय म्हणणार सांगा लवकर कॅश रिसिव्ड. काय म्हणणार मी याला कॅश रिसिव्ड. सेल केलं म्हणजे माझं काय झालं सांगा लवकर इन्कम. देअरफॉर मी याला काय करणार क्रेडिट. आउटपुट जीएसटी माझं काय इन्कम. काय करणार मी त्याला क्रेडिट. त्याचं काहीच होणार नाही. डिस्काउंट अलाउड माझा काय सांगा लवकर लॉस. देअरफॉर मी याला काय करणार सांगा लवकर डेबिट. कॅश रिसिव्ड म्हणजे काय कॅश कम्स इन. काय म्हणणार बाळांनो कॅश कम्स इन. देअरफॉर मी याला काय करणार सांगा लवकर डेबिट. आता मला उलटी एंट्री वाचायची. काय एंट्री येणार सांगा लवकर पटकनी कॅश अकाउंट डेबिट. बोला अरे लवकर कॅश अकाउंट डेबिट. अरे बोला लवकर कॅश अकाउंट डेबिट. किती येणार सांगा लवकर 13,180. किती येणार बाळांनो 13,180. पुढचं डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. बोला लवकर अरे डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. किती 1,300. टू काय टू सेल्स अकाउंट किती 13,000. टू आउटपुट सीजीएसटी किती 6% 780. टू आउटपुट एचजीएसटी 6% 780. बिंग गुड्स सोल्ड. बोला की लवकर बाळांनो बिंग गुड्स सोल्ड.
मोठ्याने बोला. बिंग गुड्स सोल्ड at 12% GST लेस 10% कॅश डिस्काउंट. लेस 10% कॅश डिस्काउंट. आता सगळ्यात महत्वाची शेवटची 2 ट्रान्झॅक्शन खूप सोपी आहेत पण महत्वाची आहेत, परीक्षेला नक्की येऊ शकतात. रिसिव्ड काय म्हणलं सांगा लवकर. अन अमाऊंट ऑफ रुपीज किती 1000. कोणाकडून मिळाले बाळांनो वर्षा. प्रिव्हियसली रिटर्न ऑफ ॲज बॅड डेट्स. याचा अर्थ काय होतो, आपले पैसे कुणीतरी बुडवले, अगोदर बुडवले पण नंतर त्याला असं वाटलं की नको बुडवायला, त्याने पैसे आणून दिले. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने माझी क्लासची फी बुडवली मागच्या वर्षी पण त्याला नंतर असं वाटलं नको बुडवायला, आपण सरांनी नेऊन देऊया, आणून दिले त्याने माझे पैसे. सी माझ्याकडे पैसे काय झाले आले. अरे माझ्याकडे पैसे काय झाले आले. रिसिव्ड म्हणजे मी काय लिहिणार सांगा लवकर. कॅश कम्स इन. हे काय लिहिणार मी कॅश कम्स इन. म्हणजे पहिलं उत्तर काय आलं देअरफॉर डेबिट. देअरफॉर डेबिट. आणि हे जे पैसे आले बुडालेले पैसे परत आले. मग बुडालेले परत आले. बुडालेले म्हणजे बॅड डेब्ट्स. बुडालेले म्हणजे काय बॅड डेब्ट. आणि आले म्हणजे रिकव्हर्ड. काय म्हणायचं त्याला रिकव्हर्ड. म्हणजे ते जे अकाउंट आहे त्या अकाउंटचं नाव काय असतं सांगा लवकर बॅड डेब्ट्स. काय अकाउंटचं नाव सांगा लवकर बॅड डेट्स रिकव्हर्ड. मग हे माझं इन्कम झालं. आता काय झालं माझं इन्कम. देअरफॉर मी याला काय करणार सांगा लवकर क्रेडिट. माझी झाली ना एंट्री तयार. काय एंट्री तयार झाली सांगा लवकर कॅश अकाउंट डेबिट. अरे बोला लवकर कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हर्ड अकाउंट. नरेशन काय सांगा लवकर बिंग रिसीव्ड amount from Varsha which was previously written off as bad debts. Have you followed all of you? सगळ्यात शेवटचं ट्रान्झॅक्शन गुड्स. बोला लवकर बाळांनो. गुड्स कॉस्टिंग 5000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. हे डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे काय झाली आपली ऍडव्हर्टाइज. हे काय झाली हा काय आपला एक्सपेंडिचर. देअरफॉर याला काय करणार डेबिट. आणि आपण काय वाटले सांगा लवकर गुड्स GGO गुड्स गोज आउट. देअरफॉर याला काय करणार सांगा लवकर क्रेडिट. माझी एंट्री तयार झाली. काय एंट्री झाली मोठ्याने बोला लवकर ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट. किती 5000 टू गुड्स अकाउंट 5000. बिंग बोला की लवकर बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू. मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रॉब्लेम समजायचा प्रयत्न केलाय. बरोबर आहे. तुम्ही घरी जाऊन माझा आलेला व्हिडिओ ऐकत किंवा स्वतः प्रॉब्लेम पूर्ण केला पाहिजे. थँक्यू. बरोबर आहे. मी माझं रेकॉर्डिंग बंद करतो.